नमस्कार, मी डॉक्टर अर्चना. शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करते. आजची कविता ही प्रवासाविषयी आहे. ऑफिसच्या कामानिमित्त मला रोज पुण्याहून मुंबईला जावं लागत असतं. हा पुणे ते मुंबई जो प्रवास आहे, त्यातला पुण्याहून निघाल्यापासून लोणावळ्यापर्यंतचा जो काही प्रवास आहे, तो संपूर्ण निसर्गाच्या कुशीत माझा होत असतो. या निसर्गामध्ये वेगवेगळे जे पैलू आहेत, ते मला अनुभवायला, पाहायला मिळत असतात. मग तो सकाळचा सूर्योदय असो किंवा हिवाळ्यामध्ये धुक्याने नटलेली वसुंधरा असो किंवा मग पावसाळ्यात भरभरून वाहणारे धबधबे असो. मागच्या काही वर्षांमध्ये हा जो काही माझा प्रवास आहे, हा अतिशय सुंदर निसर्गातून झाल्यामुळे त्या प्रवासाचा कधी कंटाळा वाटलाच नाही. त्यामुळे चला तर पाहूया आजची कविता, जी निसर्गावरती आहे ती. प्रवास तसा रोजचाच आहे. कधी कमी कधी जास्त त्रास आहे. प्रवास तसा रोजचाच आहे. कधी कमी कधी जास्त त्रास आहे. काय दिले प्रवासाने प्रश्न तसा खास आहे. देण्यापेक्षा घेणे हा माझा ध्यास आहे. काय दिले प्रवासाने प्रश्न तसा खास आहे, पण देण्यापेक्षा घेणे हा माझा ध्यास आहे. प्रवासात निसर्ग खरंच खूप खास आहे. पृथ्वीवर स्वर्ग अवतरल्याचा भास आहे. प्रवासात निसर्ग खरंच खूप खास आहे. पृथ्वीवर स्वर्ग अवतरल्याचा भास आहे. डोंगर दऱ्यातून नागमोडी वाट आहे. हिरव्यागार झाडांनी मांडलेला थाट आहे. निळाभोर आकाशी पक्ष्यांचा किलबिलाट आहे. डोंगर दऱ्यातून नागमोडी वाट आहे. हिरव्यागार झाडांनी मांडलेला थाट आहे. निळाभोर आकाशी पक्ष्यांचा किलबिलाट आहे. प्रवास तसा रोजचाच आहे, परंतु तो खास आहे, कारण निसर्गाची त्याला साथ आहे. माझी ही कविता आपणास आवडली असेल तर कवितेला जरूर लाईक करावं, चॅनलला सबस्क्राईब करावं आणि शक्य तितक्या लोकांमध्ये ही कविता पाठवण्याचा प्रयत्न करावा. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत धन्यवाद.